आज महाराष्ट्र राज्यात ज्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या धर्तीवरती जो निकाल लागला, त्याचा पुरस्कार करणारी लोकं काय म्हणत आहेत, की ज्या पक्षांचा आम्ही पुरस्कार करतोय, ते हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि ते हिंदुत्व टिकवतील, ह्या देशाला टिकवतील, राष्ट्रप्रथम ह्या भावनेवरती चालतात. मग त्यांनी काय केलं, की जे विरोधक आहेत, त्या पक्षांच्या बाबतीत एक फेक नरेटिव्ह स्प्रेड करण्याचं काम करतात, की ते कसे अहिंदुत्ववादी आहेत आणि हिंदुत्वाचा विरोध कसा करतात आणि हिंदुत्वाच्या विरोधात असणाऱ्या दुसऱ्या धर्मांना कसं त्यांचं लांगुल चालन करतात हे पटवायला सुरुवात केली. आज त्याच सगळ्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. मणिकर्णिका घाट हा कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. तिथे सरकार आपल्या लाडक्या राष्ट्रीय पक्षाचं आहे. ती लोकंसुद्धा स्वतःला प्रखर हिंदुत्ववादी म्हणवतात. मग आज तो घाट नष्ट करण्याच्या पाठीमागे का लागले? जो मुद्दा ते सांगतायत, नूतनीकरण करू, सौंदर्य दृष्टिकोनातून नवीन वास्तू तिथे उभारू. अरे पण ती वास्तू ज्यांनी उभारले ते आपले मराठ्यांचेच पूर्वज होते ना. अहिल्याबाईंनी तिथली मंदिरं पुनरुज्जीवित केली, तिथला इतिहास टिकवला आणि आज जर का तो पायदळी तुडवला जातोय, तर हे हिंदुत्वाच्या विरोधात नाही आहे का? शंकराचार्यांसारख्या व्यक्तित्वाला स्नान करण्यापासून रोखणं, याच्या पाठीमागे कोणता विचार आहे? हा हिंदुत्वाचा विचार झाला का? ज्या व्यक्तित्वाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, आज त्याचाच अवमान करण्याचं धाडस कोणी केलं? आणि जे लोकं ह्या विरोधात बोलत होते, ते सुद्धा त्या लाडक्या राष्ट्रीय पक्षाचेच होते. त्यांच्यावर एफ-आय-आर दाखल झाल्या. त्यांना सळो की पळो करून सोडलं. ना पक्षाने त्यांना कुठल्याही प्रकारचा सपोर्ट दिला किंवा त्यांच्या बाजूने बोलले. म्हणजेच काय वेळ आली ना, की तुमची गरज संपली, की तुमच्यासोबत काहीही करायला मोकळे असतात हे. आज विचार करा. आंधळेपणाने हिंदुत्वाच्या मागे जाताना तुम्ही काय चूक करताय? आणि ही चूक उद्या ज्यावेळेला तुमचा बळी घ्यायला येईल ना, त्यावेळेला मात्र तुमच्याकडे बोलायला काहीही शिल्लक नसेल. थोडा तरी डोळसपणाने विचार करा.